नमस्कार, मी प्राची घाणेकर. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण तज्ञ डॉक्टरांकडून सुदृढ आरोग्याविषयी माहिती घेत असतो. आज आपण सांधेदुखी आणि प्रत्यारोपणाविषयी जाणून घेणार आहोत. याबाबत चर्चा करण्यासाठी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर किशोर मुंडे, जे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया क्षेत्रामध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात. नमस्कार डॉक्टर, आणि स्वागत आहे तुमचं झी24 तासमध्ये. आणि आता मी डॉक्टरांचा परिचय करून देते. डॉक्टर मुंडे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या मेडिकव्हर रुग्णालयामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून रुग्णसेवा देतात. मुंबईतील प्रसिद्ध टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलमधून त्यांनी MBBS पदवी संपादित केली आहे. पुढे देशातील सर्वोत्कृष्ट अशा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स जोधपूर इथून त्यांनी MS ऑर्थोपेडिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. तिथं सिनियर रेझिडेंट म्हणूनही त्यांनी काम केलंय. अनेक प्रतिष्ठित रुग्णालयांमध्ये त्यांनी सहाय्यक प्राध्यापक पदावर काम केलेले आहे. दक्षिण कोरियाच्या मुरुप हॉस्पिटल आणि सॅमसंग ऑर्थोपेडिक क्लिनिक इथून जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थ्रोस्कोपीमध्ये त्यांनी फेलोशिप संपादित केली आहे. गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी या शस्त्रक्रियेमध्ये ते तज्ज्ञ आहेत. तर आता डॉक्टरांसोबत सविस्तर चर्चेला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, आता सविस्तर चर्चेला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच माझा प्रश्न असणार आहे की जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे नेमकी काय? जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे जेव्हा आपला सांधा हा खराब झालेला असतो तेव्हा तो खराब झालेल्या सांध्याचा भाग आपण बदलून त्या जागी कृत्रिम सांधा बसवतो. या प्रक्रियेला जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतात. जसं जसं वय वाढतं, सांध्याची झीज होते, सांधे खराब होतात, तेव्हा रुग्णांना चालणं फिरणं हे मुश्किल होत असतं. तर अशा वेळी खराब झालेला भाग आपण काढून टाकतो आणि त्या जागी कृत्रिम सांधा बसवतो. तर याला आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट म्हणता येईल. आणि असे कोणते सांधे आहेत की ज्याची सर्वाधिक जास्त रिप्लेसमेंट सध्या प्रमाण वाढत चाललेलं आहे? सर्वात जास्त हे जॉईंट रिप्लेसमेंट हे आपल्या गुडघ्याचं आणि हिप जॉईंटचं केलं जातं. त्या व्यतिरिक्त आता सध्याला शोल्डर जॉईंट रिप्लेसमेंट, आपल्या एल्बोचं रिप्लेसमेंट आणि आपल्या घोट्याचं म्हणजे अँकल रिप्लेसमेंट पण कमी प्रमाणात रिप्लेसमेंट चालू झालं आहे आता भारतामध्ये. डॉक्टर, सध्या आपला जीवनक्रम हा बदललेला आहे. तरुणांमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये सांधेदुखीचं प्रमाण सर्वाधिक वाढत चाललेलं आहे. नेमकं याचं काय कारण असू शकतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तरुणांमध्ये सांधेदुखीचं प्रमाण वाढण्याचे काही कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक हालचाल कमी होणं. आजकाल कम्प्युटर, मोबाईल आणि डेस्क जॉब असल्यामुळं तरुण हे शरीराची त्यांच्या हालचाल ही कमी होत चालली आहे. त्यासोबतच वाढता लठ्ठपणा, ओबेसिटी हे एक महत्त्वाचं कारण आहे. आहारामध्ये आपल्या कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा अभाव आढळतो. तर या सगळ्या गोष्टीमुळं आणि होणारे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स असतील, स्पोर्ट्स इंजुरीज असतील, या सगळ्या गोष्टीमुळं तरुणांमध्ये सांधेदुखीचं प्रमाण आता सध्याला वाढत चाललेलं आहे. डॉक्टर, हे तरुणांबद्दल सांगितलं, मात्र सर्वसाधारणपणे सांधे दुखण्याचं नेमकं कारण काय असतं? सांधेदुखीची तशी पाहायला गेली तर ढोबळमानानं बरीच कारणं असतात. सगळ्यात प्रमुख म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयानुसार होणारी झीज. साधारणतः 50 वर्षानंतर हे खूप कॉमनली आढळत असतं. सांगायचं जर झालं तर हा आपला गुडघ्याची प्रतिकृती आहे. हे वरचं मांडीचं हाड, हे पिंडरीचं हाड आणि समोरची वाटी, ह्या 3 हाडांनी मिळून आपला गुडघा बनलेला असतो. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं ह्या हाडातल्या ज्या गाद्या आहेत त्यांची झीज होते. हे जे गुळगुळीत असणारं कार्टिलेज आहे ते ओबडधोबड होतं आणि जेणेकरून आपला गुडघा वाकवताना, सरळ करताना, बसताना किंवा बसून उठताना आपल्याला त्रास व्हायला सुरू होतो. ऑस्टिओआर्थरायटिस सोडून आमवात म्हणजेच रुमॅटॉइड आर्थरायटिस हे एक प्रमुख कारण असतं. सकाळी सकाळी उठल्यानंतर तुमच्या सांध्यावरती सूज येत असेल, सांधे आखडून बसत असतील तर आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस असू शकतो. रक्तातलं युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलेलं असेल तर तुम्हाला गावठी आर्थरायटिस असू शकतो. सांध्याला जर तुम्हाला जखमा झालेल्या असतील, इजा झालेल्या असतील तर तुम्हाला पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस म्हणजे इंजुरीमुळे होणारा आर्थरायटिस असू शकतो. डॉक्टर, गुडघा बदलण्याची किंवा आपण म्हणतो खुबा बदलण्याची वेळ नेमकी कधी येते किंवा अशी कधी योग्य वेळ आहे की यावेळेस आपण हा बदललाच पाहिजे, रिप्लेसमेंट केली पाहिजे? सर्वप्रथम शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय असतो. शस्त्रक्रिया कधीच पहिलं ऑप्शन नसतं. सुरुवातीला आपण गोळ्या औषधानं संधिवाताला बरं करण्याचा प्रयत्न करतो. गोळ्या औषधासोबत फिजिओथेरपी असते आणि फिजिओथेरपीसोबत आपण रुग्णाला जीवनशैलीत काही बदल करायला सांगत असतो. त्यामध्ये प्रामुख्यानं वजन कमी करणं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींनी जर रुग्णांना फायदा होत नसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या ज्या डेली ॲक्टिव्हिटी आहेत त्या जर त्याला दैनंदिनीच्या सगळी कामं करता येत नसतील, दररोज दैनंदिनीचे कामं करण्यासाठी त्याला वेदनाशामक किंवा पेनकिलरची औषधं घ्यावी लागले असतील, एक्सरेजमध्ये त्याच्या सांध्याचं गंभीर नुकसान झालेलं आहे, सांधा पूर्ण झिजलेला आहे, रात्री त्याच्या सांधेदुखीमुळे त्याला जर रात्री जागावं लागत असेल तर अशा वेळी त्याला सांधे प्रत्यारोपण म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट करणं गरजेचं असतं.
डॉक्टर, गेल्या काही वर्षांमध्ये खुब्याच्याच म्हणजेच एव्हीएनच्या केसेस वाढत चाललेल्या आहेत. नेमका हा आजार काय आहे आणि त्याच्यावर तुम्ही उपचार कशा पद्धतीने सुचवता? एव्हीएनच्या ज्या केसेस अशात वाढत चाललेल्या आहेत त्याची जी कारणं आहेत, एव्हीएनच्या कारणांमध्ये सगळ्यात प्रथम असतं की दीर्घकालीन स्टेरॉइडचा वापर. काही रुग्णांना दम्याचा, रुमॅटॉइड आर्थरायटिसचा किंवा लुपसचा त्रास असतो, त्यासाठी दीर्घकालीन स्टेरॉइडची औषधं दिली जातात. पण ह्या दीर्घकालीन स्टेरॉइडच्या औषधाच्या साईड इफेक्टमुळं आपल्या खुब्याच्या सांध्याचा बॉल हा खराब होत असतो. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सांगायचं झालंच तर आपल्या हिप जॉईंटला जर फ्रॅक्चर झालेला असेल, सांधा निखळलेला असेल कधी आपला, त्यासोबतच जर तुम्हाला सिकल सेल ॲनिमियासारखा जर रक्तविकार असेल किंवा एखादा रुग्ण जर जास्त प्रमाणात मद्यपान करत असेल, तर अशा केसेसमध्ये आपल्याला एव्हीएन म्हणजेच व्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिपचं प्रमाण दिसतं. डॉक्टर, आता सध्या रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटची तंत्रज्ञान हे नव्यानं आलेलं आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आणि याने जर आपण उपचार केले तर त्याचा फायदा कसा होतो? रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट ही एक रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट असते, ज्यामध्ये आपण रोबोटिक आर्मच्या मदतीनं आणि सर्जनच्या अनुभवानं आणि कम्प्युटरच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं हे ऑपरेशनची अचूकता वाढवत असतो. त्यामध्ये आपण रुग्णाच्या सांध्याचा आधी सी टी स्कॅन करत असतो, ज्याच्यावर आपण ऑपरेशनच्या आधीच कम्प्युटरवर बसून सर्जन हा ऑपरेटिव्ह प्लॅनिंग करत असतो. आपल्याला कुठलं हाड किती अंशात, किती कोनात आणि किती खोलवर कट करायचं आहे, तर हे सगळं ठरवत असतो. यामुळं ऑपरेशनच्या दरम्यान शस्त्रक्रियेची अचूकताही वाढत असते आणि ऑपरेशनच्या दरम्यान पण आपल्याला 2 मिलीमीटर असेल, 5 मिलीमीटर असेल, जे मानवी डोळ्यांना दिसणं शक्य नाही एवढं अंतर पण आपल्याला समोर कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसत असतं. त्यामुळं आपल्याला इम्प्लांट योग्यरित्या व्यवस्थितपणे बसवता येतो आणि त्यामुळे इम्प्लांटचं दीर्घकालीन आयुष्य हे वाढत असतं. डॉक्टर, रोबोटिकची पद्धत काय असते हे तुम्ही सांगितलेली आहे. मात्र पारंपरिक पद्धतीने देखील रिप्लेसमेंट होत होत्या. मग पारंपरिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये नेमकं रुग्णांनी काय निवडावं, काय सांगाल? पारंपरिक पद्धत ही पूर्णतः सर्जनच्या अनुभवावर अवलंबून असते आणि त्या सर्जनच्या दृष्टीवर अवलंबून असते, ज्यामध्ये आपण हाडामध्ये खड्डा करून त्यावर वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट बसवून त्याद्वारे आपण कट घेत असतो. पारंपरिक पद्धत पण चांगली आहे, पण त्या गोष्टीला मानवी मर्यादा आहेत. याउलट रोबोटिक पद्धतीमध्ये सर्जनचा अनुभव, त्याची कुशलता तर असतेच, पण त्यासोबतच आपल्याला कम्प्युटरची अचूकता पण सोबत सांगड घालता येते, जेणेकरून आपल्याला जेवढं हवं आहे तितकंच हाड कट करता येतं. जेवढ्या कमीत कमी सॉफ्ट टिश्यू रिलीज करायच्या तेवढ्या सॉफ्ट टिश्यू रिलीज करता येतात, जेणेकरून रुग्णाचा ऑपरेशन नंतरचा पेन हा कमी होत असतो. सॉफ्ट टिश्यू कमी रिलीज केल्यामुळं रक्तस्राव हा कमी होत असतो. रुग्णांना लवकरात लवकर आपल्याला डिस्चार्ज करता येत असतं. जर ह्या दोन याच्यामधली कुठली पद्धत जर निवडायची असा जर प्रश्न असेल तुमचा, तर साधी सोपी केस असेल, जॉईंट तुमचे खूप जास्त डिफॉर्म्ड म्हणजे वाकडी झालेले नसतील, तर पारंपरिक पद्धतसुद्धा उत्तमरित्या काम करत असते. पण जर तुमच्या सांध्यांना खूप जास्त बाक आलेला असेल, सांधे खूप जास्त खराब झालेले असतील किंवा रुग्णाचं वय हे खूप कमी असेल, तर अशा वेळी तुम्हाला रोबोटिक्स जॉईंट रिप्लेसमेंट करून घेतलेलं जास्त श्रेयस्कर असेल. डॉक्टर, जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे आपण कृत्रिम सांधे बसवतो. मग त्या कृत्रिम सांध्यांचं आयुष्य काय असतं आणि जर ते आपल्याला फार काळ टिकवायचं असेल तर त्याला काही पद्धत आहे का? आणि ते बसवतानाच किंवा ते पुन्हा एकदा बदलावे लागतात का, अशी काही आहे का? तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे येतो मी, की कृत्रिम सांध्याचं आयुष्य हे सरासरी जे आजकालचे जे मॉडर्न इम्प्लांट अवेलेबल आहेत त्याचं 20 ते 25 वर्ष असतं. काही रुग्णांमध्ये हे सांधे 30 ते 35 वर्षानंतर पण चालतात. आधीच्या काळात जे सांधे अवेलेबल होते ते कोबाल्ट, क्रोमियम आणि मॉलिब्डेनमच्या अलॉयपासून बनलेले राहायचे. आता जशी जशी मेटलर्जी विकसित होत गेली आहे, तर त्याद्वारे आपल्याला सेरॅमिकचे सांधे किंवा ऑक्सिडाइज झिर्कोनियमचे सांधे भेटतात, ज्याचं आयुष्य हे आता 30 ते 35 वर्षापर्यंत असतं. जर कालांतरानं 20-25 वर्षानंतर म्हणा किंवा जर सांधा जर नंतर परत झिजलेला असेल, तर तुम्हाला परत एक वेळा सांधे प्रत्यारोपण करता येतं. याला रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतात. सुरुवातीच्या ऑपरेशनपेक्षा हे थोडंसं जास्त गुंतागुंतीचं असतं, पण एक अनुभवी सर्जन ही शस्त्रक्रिया खूप यशस्वीरित्या करू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत आपण. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक खरं तर तांत्रिक प्रगती झालेली आहे. ती प्रगती नेमकी कशा प्रकारे झालेली आहे? गेल्या दशकात जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये खूप जास्त प्रगती झाली आहे. प्रामुख्यानं म्हणलं तर गेल्या 15 वर्षापूर्वी जे लोक जॉईंट रिप्लेसमेंटला घाबरायची, आजकाल काही पाश्चिमात्य देशामध्ये ही एक डे केअर सर्जरी झालेली आहे. आज सकाळी पेशंट ऑपरेट होतो आणि संध्याकाळी रुग्णाला डिस्चार्ज पण दिला जातो. भारतामध्ये पण ते आता काही सेंटर्समध्ये हळूहळू प्रचलित होत चाललेलं आहे.
थोडंसं ना थोडे अजून उत्तरं थोडीशी मोठी करा. हा नाही सॉरी मी तुमचा नाही, प्रश्न हरकत नाही, विसरलो. हरकत नाही. अच्छा, मी हवा तर परत घेते. परत परत सुरू केला तरी चालणार आहे. Yes, परत yes, थेट sorry. सुरू मी करा. प्रश्न हरकत विसरलो नाही, म्हणून हरकत नाही नाही, परत सुरू करा. की तांत्रिक प्रगती कशा तांत्रिक पद्धतीने प्रगतीवर, होते? sorry. हां, ठीक आहे. आजकाल जॉईंट रिप्लेसमेंट ह्या क्षेत्रामध्ये गेल्या दशकामध्ये खूप जास्त प्रगती झाली आहे. अगदी काही पाश्चिमात्य देशामध्ये आपण पाहायला गेलं तर ही एक डे केअर सर्जरी झालेली आहे. जर तांत्रिक प्रगतीबद्दल जर आपण बोलाल तर आजकाल रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट ह्या आलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला इम्प्लांट प्लेसमेंटची अचूकता ही खूप वाढलेली आहे. त्यामुळे इम्प्लांटचं दीर्घकालीन आयुष्य हे वाढत चाललेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल बऱ्याच अशा टेक्निक विकसित केलेल्या आहेत ज्यामध्ये मिनिमली इन्व्हॅझिव्ह टेक्निक्स आहेत, ज्यामुळं कमीत कमी चिरा देऊन कमीत कमी टाक्यामध्ये आपण सांधे प्रत्यारोपण हे करू शकतो. त्यामुळं पेशंटला ऑपरेशनच्या नंतर होणारा पेन हा खूप कमी असतो, रिकव्हरी ही खूप फास्ट असते, ऑपरेशननंतर ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज लागत नाही, लवकरात लवकर पेशंटला डिस्चार्ज करता येतो. त्यासोबतच आपल्याला मेटलर्जीमध्ये म्हणजे जे आपण सांधे बसवायचो त्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे सेरॅमिकचे सांधे अवेलेबल आहेत, ऑक्सिडाइज झिर्कोनियमचे सांधे अवेलेबल आहेत, जे नॉर्मल सांधे प्रत्यारोपणाचे जे पूर्वी जे अवेलेबल होते त्याच्यापेक्षा 8 ते 10 वर्षे जास्त चालतात. त्यामुळं 30 ते 35 वर्षाचं सांधे प्रत्यारोपणानंतर सांध्यांना हे दीर्घकालीन आयुष्य हे भेटलेलं आहे. डॉक्टर, खरं तर सांधे रिप्लेसमेंट किंवा रिप्लेसमेंटची सर्जरी म्हटलं, शस्त्रक्रिया म्हटलं की रुग्णांना आधीच भीती वाटते की बाबा हे बरं होईल की नाही, आपण पुन्हा आधीसारखे चालायला लागू की नाही. मग जर शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्ण किती दिवसांमध्ये बरे होतात किंवा तो कालावधी किती आहे आणि फिजिओथेरपी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते का? नक्कीच प्रत्येक रुग्णाला पडलेला हा प्रश्न असतो. तर सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्ही 12 ते 24 तासाच्या नंतर लगेच तुम्ही चालू शकता. जर तुमचे स्नायू थोडेसे कमजोर असतील तर वॉकरच्या सहारे किंवा वॉकिंग स्टिकच्या आधारे तुम्हाला चालायला सांगितलं जातं. 2 ते 3 दिवसात तुमचा डिस्चार्ज हा केला जातो. 2 आठवड्यामध्ये साधारणतः टाके पूर्ण भरले जातात, सांध्यावरची सूज कमी होते आणि 1.5 ते 2 महिन्यात तुम्ही जर कुठलं काम करत असाल तर तुम्ही तुमचा जॉब रिजॉईन करू शकता. साधारणतः सांध्याची पूर्णपणे रिकव्हरी व्हायला 3 ते 6 महिने लागतात. 6-1 महिन्यानंतर रुग्ण विसरून जातो की त्याचे सांधे बदललेत. एवढं हे नॉर्मली आणि नॅचरली रिकवर होत असतं. यात जर तुम्ही फिजिओथेरपीचा जर रोल तुम्ही मला विचाराल तर आपले सांध्या प्रत्यारोपणानंतर आपण फक्त खराब झालेला सांध्याचा पार्ट हा बदलतोय. तर स्नायू बळकट करण्यासाठी इथं सगळ्यात मोठा फिजिओथेरपीचा रोल येत असतो. ऑपरेशननंतर योग्य पद्धतीनं कसं चालायचं आहे, सांध्याची हालचाल कशी वाढवायची आणि स्नायू मजबूत कसे करायचे, ह्या 3 गोष्टीसाठी फिजिओथेरपीचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो. डॉक्टर, वयोवृद्ध रुग्णांमध्ये सांधेदुखीचं प्रमाण जास्त असतं, त्यांना चालताना त्रास होतो. मग अशा 75 ते 80 वयोगटातील या लोकांसाठी जॉईंट रिप्लेसमेंट ही योग्य पद्धत असू शकेल का? त्यांनी ती निवडली पाहिजे का? आणि त्यांनी जर ती निवडली, जर जॉईंट रिप्लेसमेंट या वयामध्ये केलं तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? नक्कीच 75 ते 80 वय हा फक्त एकमेव निकष नसतो. रुग्णाचं संपूर्ण आरोग्य कसं आहे त्यावर त्याला जॉईंट रिप्लेसमेंट केलं पाहिजे की नाही हे ठरत असतं. घ्यायची जर काळजी जर तुम्ही विचारताय तर प्रामुख्यानं आपलं पेशंट कितपत फिट आहे ते आम्ही बघत असतो. शस्त्रक्रियेच्या आधी हृदयाच्या काही तपासण्या, ज्याने ECG असेल, 2D इको असेल, हृदयाची क्षमता किती आहे ते आपण बघत असतो. जर एखाद्याला मधुमेह असेल तर रक्तातलं साखरेचं प्रमाण आपण नियंत्रणात आणत असतो. HbA1c नावाचा जो रिपोर्ट आपल्या 3 महिन्याचं जे रक्तातलं साखरेचं प्रमाण सांगतो, तो जर 7-7.5च्या जर कमी असेल तर आपल्याला शस्त्रक्रियेत होणारी इन्फेक्शन टाळता येतात. त्यासोबतच एखाद्याला जर हाय BP म्हणजे उच्च रक्तदाब असेल तर गोळ्या औषधांना आपण ते रक्तदाब नियंत्रणात करूनच ऑपरेशन करत असतो. डॉक्टर, गेल्या काही वर्षांमध्ये खाण्याचे प्रकार वेगवेगळे आलेले आहेत. जंक फूड मुलं खायला लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. मग या लठ्ठपणामुळे सांध्यांवर परिणाम होतो का? आणि जर होत असेल तर वजन कशा प्रकारे लोकांनी नियंत्रित केलं पाहिजे? लठ्ठपणा तसं पाहायला गेलं तर सांध्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तुमचं वजन जर 2 किलोने वाढलं तर सांध्यावर येणारं प्रेशर हे त्याच्या 4 पट म्हणजे 8 किलोनं वाढत असतं. आणि पायऱ्या चढ उतर करताना हे प्रेशर अजून जास्त वाढत असतं. त्यामुळे आपला जर BMI खूप हाय असेल, आपलं वजन खूप जास्त असेल तर आपल्या सांधेदुखी ही आहे आपल्याला कमी वयातच सुरू होऊन जाते. कार्टिलेज लवकर झिजायला लागतं. आणि एवढंच नाही, जरी तुम्ही सांधे प्रत्यारोपण जरी करून घेतलं तर शस्त्रक्रियेमध्ये पण जोखीम वाढतात, इन्फेक्शनची रिस्क वाढत असते. रिकव्हरी टाईम हा जी लोक लठ्ठ असतात तशा लोकांमध्ये तो जास्त असतो. त्यामुळं आणि कृत्रिम जी सांधा आपण बसवतो तर त्या सांध्याचं दीर्घायुष्य पण कमी होत असतं.
डॉक्टर, तुम्ही मगाशी असं सांगितलं की शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्ही 12 ते 24 तासांमध्ये पुन्हा आधीसारखी कामं करू शकणार आहात. मग शस्त्रक्रिया केल्यानंतर नेमकी कोणकोणती कामं रुग्ण करू शकतो आणि जर काय टाळावं म्हणजे जीवनशैलीमध्ये नेमका काय त्या रुग्णांनी बदल केला पाहिजे? शस्त्रक्रिया केल्यानंतर चालणं असेल, पोहणं असेल, सायकलिंग असेल, दैनंदिनची सगळी कामं असतील, विमान प्रवास असेल, बस, ट्रेन ह्याचा प्रवास असेल, ही जवळपास सगळी कामं आपल्याला करता येतात. काय टाळायचं जर तुम्ही विचाराल तर कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे जसं फुटबॉलसारखे स्पोर्ट्स ज्याच्यामध्ये आपल्याला पडण्याची रिस्क जास्त असेल ते आपण टाळलं पाहिजे. उंचावरून उड्या मारणं टाळलं पाहिजे आणि मांडी घालून बसता येणं शक्य असतं जॉईंट रिप्लेसमेंट नंतर, पण सांध्याच्या दीर्घकालीन आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळं मांडी घालून न बसलेलं बरं असतं. डॉक्टर, या सगळ्यामध्ये चर्चा करताना ऑस्टिओपोरोसिस देखील या संदर्भात चर्चा करायची होती. जर संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिस याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिस हे दोन्ही वेगवेगळे विकार असले तरी ते एकमेकाला निगडीत असलेले विकार आहेत. संधिवात म्हणजे वयानुरूप होणारी आपल्या सांध्याची झीज, ज्यामुळे सांधा झिजतो, सांध्यावर सूज येते आणि सांधेदुखीचा त्रास हा सुरू होतो. याउलट ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडाची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ होणं असतं. साधारणतः ऑस्टिओपोरोसिस हा विकार मासिक पाळी बंद झाल्यानंतर म्हणजेच 45-50 नंतर स्त्रियांमध्ये आढळला जातो. वय वाढल्यानंतर म्हणजे खूप जास्त वय असेल, 65-70 पेक्षा जास्त असेल तर पुरुषांमध्ये पण हा विकार आढळतो. त्याच्या सुरुवातीला लक्षणं काही नसतात, पण बऱ्याच वेळा छोट्याशा उंचीवरून जर पेशंट पडला, स्टूलवरून किंवा पलंगावरून जरी पडला तर डायरेक्ट फ्रॅक्चर होत असतं. आपल्या मनगटाचं फ्रॅक्चर, आपल्या मणक्याचं फ्रॅक्चर, आपल्या खुब्याचं फ्रॅक्चर, असे बऱ्यापैकी फ्रॅक्चर नंतरच आपल्याला कळतं की आपले हाडं ठिसूळ असल्यामुळं हा विकार असल्यामुळं आपल्याला फ्रॅक्चर झालेला आहे. ते जर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस टाळायचा असेल तर तुम्हाला आपल्या आहारामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी रिच डाएट इन्क्लूड केलं पाहिजे. जर कॅल्शियमच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं असेल तर आपल्या दररोजची कॅल्शियमची जी रिक्वायरमेंट असते ती 1000 ते 1200 मिलीग्रामच्या जवळपास असते. जर कॅल्शियम तुम्हाला आहारातलं वाढवायचं असेल तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जेणेकरून दूध, दही, ताक, लोणी, पनीर असेल किंवा हिरव्या पालेभाज्या असतील, मोड आलेली कडधान्य किंवा ड्रायफ्रूट्स असतील, हे तुम्ही इन्क्लूड केले पाहिजेत. आणि व्हिटॅमिन डीची डेली रिक्वायरमेंट ही 600 ते 800 इंटरनॅशनल युनिट्स असते. कॅल्शियमच्या शोषणासाठी आणि हाडाच्या मजबूतीसाठी व्हिटॅमिन डी हे खूप गरजेचं असतं. जर तुम्हाला मानपाठ, कंबरदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर कदाचित तुम्ही सकाळी कोवळ्या उन्हामध्ये फिरलं पाहिजे. आणि जर रक्ताच्या तपासणीमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जर आढळली असेल तर त्याच्या सप्लिमेंट्स ह्या सुरू केल्या पाहिजेत. कारण की सध्या जे काही आयुष्य धावपळीचं आयुष्य सुरू झालं त्याच्यामुळे खरं तर सकाळचं कोवळं ऊनही अनेकांना घेता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी असा सल्ला दिला की तुम्ही सप्लिमेंट्स देखील त्या घेऊ शकता आणि तुम्ही तसे उपचार करू शकता. कारण व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुमच्या सांध्यांचं आरोग्य नीट ठेवायचं असेल. त्यालाच एक जोडून प्रश्न डॉक्टर, सांध्यांचं आरोग्य राखण्यासाठी आणि जॉईंट रिप्लेसमेंट जर तुम्हाला टाळायची असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच. जर तुम्हाला सांध्याचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे आणि जॉईंट रिप्लेसमेंट जर टाळायची आहे तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वजन नियंत्रणात असलं पाहिजे. तुमचा BMI हा 25 पेक्षा कमी असला पाहिजे. जेवढं तुमचं वजन जास्त तेवढं सांध्यावर येणारा ताण जास्त, भार जास्त पडल्यामुळे सांध्याची लवकर झीज होते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नियमितपणे एक्सरसाइजेस केली पाहिजे. दिवसातला एक अर्धा ते पाऊण तास तुम्ही काढला पाहिजे. त्यामध्ये चालणं असेल, सायकलिंग असेल, पोहणं असेल, या प्रकारचे व्यायाम तुम्ही नियमितपणे केले पाहिजेत. हे सगळं सोडून आहारामध्ये जो आहे तो एक संतुलित आहार घेतला पाहिजे. त्यामध्ये कॅल्शियम रिच फूड किंवा व्हिटॅमिन डी युक्त आहार, दूध, अंडी, मासे हे सगळं आहारामध्ये तुम्ही इन्क्लूड केलं पाहिजे. डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की अशी दुखणी आल्यानंतर किंवा गुडघा दुखते म्हटल्यावर अनेक जण दुर्लक्ष करतात. मग अशी कोणती वेळ योग्य आहे की ज्यावेळेस त्वरित सगळ्यांनीच जर गुडघे दुखत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे? अशी कोणती नेमकी वेळ असेल की जेव्हा वाटलं पाहिजे की आता सल्ला घेणं खूप जास्त गरजेचं आहे? नक्कीच. जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल आणि तुम्ही आराम केल्यानंतर किंवा 1-2 दिवस वेदनाशामक गोळ्या घेतल्यानंतर जर तुमची सांधेदुखी कमी होत नसेल किंवा तुमची सांधेदुखी दररोजचीच झाली आहे, दररोजच तुम्हाला वेदनाशामक गोळ्या घ्यायची गरज पडते, तर अशा वेळी तुम्ही नक्कीच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. हे सगळं सोडून जर तुमचं वय 45-50 नंतर जर 50पेक्षा जास्त आहे तर अशा वेळी एक स्क्रीनिंग म्हणून वर्षातून 1 वेळा तरी डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना दाखवणं गरजेचं असतं. नक्कीच डॉक्टर, सांध्यांच्या समस्या, जॉईंट रिप्लेसमेंट, रोबोटिक सर्जरी, AVN या सर्व विषयांवर इतकी सविस्तर आणि माहितीपूर्ण चर्चा केल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना ही सगळी माहिती दिली. धन्यवाद. तर आता यासह वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.